खोटाड आहेस तू, चोरीच केली आहेस तू घरात आमच्या। जीतू जी, अगर वो बोल रहा है उसने सामान को हाथ नहीं लगाया तो उसने नहीं लगाया होगा। पाहुणे बाई तुम्हाला माहित नाही कसला खोटाड आहे तर काय। मीही जितेच्या घरी येतो, हे गंगाला कळलं तर तिच्यासोबत सगळ्यांचा संशय माझ्यावर जाईल। नाही नाही नाही, असं नाही झालं पाहिजे। या केबलवाल्याने मीही त्या घरात होतो हे सांगायच्या आधी मलाच काहीतरी केलं पाहिजे। तुझी हिंमत कस काय झाली पाहुणे बाईच्या सामानाला हात लावायची? तुला तर बघतो पाहुणे बाईच्या लांब व्हा, येणार का तुम्ही? अहो दादा तुम्ही तेव्हा होय 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 मी आहे, तुम्ही जरा शांत राहा। अरे लागा लहान पोरासारखी कशाला भांडतंय? बघ बरं यांच्या चेहऱ्याकडे। हा तुला माहित नाही गोपाळ कसलं आहे ते सांगतोय मी। अहो मी हाय, मी सांगतोय ना। अरे यांच्या चेहऱ्याकडे बघ, वाटतंय उडका उडकी करायला लागा। प्रामाणिकपणे चेहऱ्यावर टपकतोय यांच्या। केबलवाला आहे त्यो, किती प्रामाणिक। तुझा काहीतरी गैरसमज झालाय, नको त्याच्यावर आरोप घेऊ। अरे मी खोटं बोलतात का? मी खोटं बोलताय का दादा? तुम्ही होय मी हाय की, मी हाय, मी सांगतोय, तुम्ही जरा शांत राहा। अरे केबलवाला माणूस आहे, लय प्रामाणिक काम करतोय त्यो, ठिकठिकाणी जातोय। त्याचं एक पाऊल जरी चुकीचा पडला तर धंदा नाही का बंद होणार त्याचा? तोच म्हणतोय मी बी तेच सांगतोय, तुम्ही जरा शांत हो, मी सांगतोय का नाही? हो काय बघत बसलाय, तमाशा आहे का? भावा घे की समजून। चले चल जित्या, घे मिटून भांडणं। कुणा कुणाचं टेन्शन घेऊ मी? ए जित्या जा, सोड, जाऊ दे। माझी 3 भाऊ बोलतात म्हणून आज सोडून दिलाय तुला। दादा परत बोलतोय मी आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ। तुम्ही निघा बरं, निघा निघा। काय केलं नाही तुम्ही, निघा निघा, पहिल्यांदा निघा तुम्ही। कशाला भावा त्यांच्या नादी लागलाय तू? चल बरं चल। गोपाळ तुला ओए कसलंय ती? ये टेलर केबल वाले को कुछ बोलने क्यों नहीं दे रहा था? निघा लवकर। गंगाजी जाओ बरं तुम्ही पण, जावा।